21 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? आणि या प्रश्नासाठी जे पर्याय दिलेले आहेत, पर्याय 1 66, पर्याय 2 78, पर्याय 3 91, पर्याय 4 100. ओके, ज्यांना आलेला आहे प्रश्न त्यांनी रेज हँड करू शकतात. अतिशय सिंपल पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. ओके, तर रेज हँड केलेल्यामध्ये या ठिकाणी शैलेश सर, काय येईल उत्तर सांगता येईल? शैलेश सर बोलू शकता आपण? 78. ओके, कसं सोडवला? संख्या मोजल्या तुम्ही. ओके, हो, 21 प्लस 7 केलं की पुढची संख्या येईल 28. 28 मध्ये 8 प्लस केलं की 36. 36 मध्ये 9 प्लस केलं की 45. 10 प्लस केलं की 55. 11 प्लस केलं की 66 आणि 12 प्लस केलं की 78. तर ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 6वी त्रिकोणी संख्या आहे 78. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यासाठी जर दुसरी मेथड तुम्हाला शोधायची असेल तर 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावा लागेल. म्हणजेच 21चा पाया, आणि पाया शोधण्याची जी ट्रिक्स आहे ती म्हणजे 21 गुणिले 2 बरोबर 42. 42 पेक्षा लहान वर्गसंख्या 36, याचं जर वर्गमूळ काढलं तर पाया येतो 6. म्हणजेच 21चा पाया 6. आता जर तुम्हाला 6वी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर यामध्ये +6 करा आणि पाया 12 असणारी संख्या शोधा. पाया 12 असलेली संख्या, आणि मग त्यासाठी तुम्हाला सूत्र लिहावं लागेल. 12 गुणिले 13 छेदामध्ये 2, बेक बे, बेसख्ख 12 आणि 13 संग 78. तर ही दुसरी पद्धत आहे. जर तुम्हाला मोजता येत नसतील संख्या किंवा माहिती नसेल तर दिलेल्या संख्येचा पाया शोधा आणि त्या पायामध्ये जेवढं पुढचं प्लस करायचं आहे तेवढं प्लस करा आणि तुम्ही उत्तर सांगू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 8 4 दशांश 5 4 2.
या संख्येतील 5ची स्थानिक किंमत पर्यायात शोधा. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. पहिला पर्याय आहे 5/100. दुसरा पर्याय आहे 8/16. तिसरा पर्याय आहे 2/5 आणि चौथा पर्याय आहे 4/20. तर योग्य पर्याय आपण निवडू शकतात या ठिकाणी. रुपाली मॅडम. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हो. 5ची किंमत किती आहे स्थानिक किंमत? 0.5. करेक्ट. तर 5ची स्थानिक किंमत 0.5 आहे. आणि पर्यायामध्ये जर पाहिलं आपण, पहिल्या पर्यायाची किंमत येते 0.05. हा शेवटचा पर्याय जर पाहिला तर याची किंमत येते 0.2. याची किंमत येते 0.4 आणि याची किंमत येते 0.5. 8/16 म्हणजेच 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5. बऱ्याच वेळेस काय होतं की पर्यायाकडे बघितलं की पहिलाच पर्याय बरोबर आहे असं पण वाटतं कधी कधी, त्यामुळं आपण फसू शकता. त्यामुळं काळजीपूर्वक असा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 2 संख्यांची बेरीज $18,400 असून त्यापैकी एक संख्या दुसरीपेक्षा 5,400 ने मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? प्रश्न आहे 2 संख्येची बेरीज 18,400 असून एक संख्या दुसरीपेक्षा 5,400 ने मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 13,400. दुसरा पर्याय
14,400. तिसरा पर्याय 12,900. चौथा पर्याय 11,900. काळजीपूर्वक आणि व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पर्याय तुमच्या समोर आहेत. दोन संख्यांची बेरीज 18,400 असून त्यापैकी एक संख्या दुसरीपेक्षा 5,400 ने मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? सर्वांना हा प्रश्न सोडवता आला पाहिजे इतका सोपा आहे. स्वीटी मॅडम, किती आलं उत्तर? पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4 11,200. ओके. प्रदीप सर, तुमचं किती आलं? ओके. कोणती पद्धत वापरली? मेथड कोणती वापरली? ओके. ओके, छान. तर आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो. एक्सचा वापर न करता हा प्रश्न कसा सोडवायचा. जर तुम्हाला मोठी संख्या विचारली असेल तर 18,400 अधिक 5,400 यांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भाग द्यायचा. बेरीज येते 23,800 भागिले 2 केलं की उत्तर मिळेल तुम्हाला 11,900. पर्याय क्रमांक 4. जर या प्रकारचा प्रश्न आला परीक्षेत तर या मेथडचा तुम्ही वापर करू शकता. दोन संख्यांची बेरीज दिली असेल आणि त्यांच्यातला फरक दिला किंवा एक दुसरीपेक्षा जास्त म्हणजे फरक दिलेला असतो. आणि याच गणितामध्ये जर तुम्हाला लहान संख्या विचारली गेली जर लहान संख्या विचारली तर लहान संख्या बरोबर 18,400 वजा 5,400 छेदामध्ये 2 म्हणजे उत्तर येईल 13,000 छेदामध्ये 2 म्हणजे 6,500 ही असेल लहान संख्या.
तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 3.1/2 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 3.2/1, पर्याय क्रमांक 2 2/5, पर्याय क्रमांक 3 2/7, पर्याय क्रमांक 4 3.2/7. म्हणजे बरेचसे प्रश्न खूप सोप्या कन्सेप्टवर असणार आहेत, आपल्याला ते व्यवस्थित सोडवता येणं अपेक्षित आहे. मीनाक्षी मॅडम, किती येईल उत्तर? संजय सर? 2/7. तर सुरुवातीला तुम्हाला दिलेली संख्या अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित. पूर्णांकाला बोललो त्याच्यामध्ये अंश झाला. बरोबर आहे. 3 दोन्ही 6 आणि 1 7. अंशाधिक अपूर्णांकात पण आपण बरोबर आहे. 7/2 आणि म्हणून 7/2 केलं 2/7 गुणाकार व्यस्त 2/7. बरोबर अगदी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे एने त्याच्या जवळ असलेली रक्कम त्याच्या 4 मुलांना खालील प्रमाणात वाटप केली. सदूला 1/3, मधुला 1/8, अवीला
1/4 व उर्वरित महादूला वाटप केली तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली? तर ए ला 4 मुलं आहेत, सदू, मधु, अवी आणि महादू. सदूला 1/3, मधुला 1/8, अवीला 1/4 आणि उर्वरित महादूला वाटप केली तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली? म्हणजे हे 4 पर्याय असणार आहेत, पुन्हा पर्याय पण वेगळी द्यायची गरज नाही. या 4 मुलांची नावं असतील सदू, मधु, आवी आणि महादू. तर कोणाला सर्वात जास्त रक्कम मिळाली असेल? तर या गणितामध्ये ए कडे जी रक्कम आहे ती 1 आहे असं जर समजलं, 1, तर त्यापैकी 1/3, 1/8, 1/4 यांची आधी तुम्हाला बेरीज करून घ्यावी लागेल आणि ती 1 मधून वजा करावं लागणार आहे. मग जी रक्कम राहील ती महादूला मिळाली असेल. आणि मग त्यानंतर तुम्हाला जे 4 अपूर्णांक मिळालेत, 1/3, 1/8, 1/4, संगीता मॅडम बोला. महादूला मिळाली सर सर्वाधिक. कुणाला? सर्वांच दशांश अपूर्णांक काढून घेतला आणि त्यांची बेरीज केली बर, आणि 1 मधून ती वजा केली, 0.6 आली बेरीज. 1 मधून ती वजा केली तर 0.4 येईल. बर. सदूचं किती केलं तुम्ही? 0.33 केलं का? मग सदूला 0.3. बर, 0. 1.3 आहे ना. हो ना, मग 0.33 असं येणार आहे. हा, मधुला मग तुला 1.8 आहे ना, 0.2. 0.2 पुढे 2 अंकीपर्यंत शोधणं गरजेचं आहे. आणखी पुढे काढायला पाहिजे का? हो, किमान 2 अंक. हम्म. तर 8 1 ते 8. नाही काढलं मी, एकच. बरं, 8 1 8 करूयात आपण. 2 उरले. झाले 2. मग वर 0. इथं 0.2 येणार नाही ना. 16. ठीक आहे. 0.1 आहे, सॉरी 0.1 आले. आणि पुढे 2 येतं पुन्हा. हा हा, अविला 0.2 आलं. अवीला 0.1. अवीला 1/4 म्हणजे 0.25 आली. हा, मी 2 अंक नाही घेतले, एकच घेतला. थोडं मोर ॲक्युरेसी येते. आता यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे मग? 0.6. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 ला 0, आजचे 1, तर हे 0.7 अशी बेरीज येईल यांची.
म्हणजे 0.70 जवळपास. अच्छा, माझं 7 आहे. म्हणजे तुम्ही वरचे पॉईंट दिले. मग हे असं होतं ना, म्हणजे किमान एवढं तर घेतलं तर ते ॲक्युरेसी येते. आणि 1 मधून 0.70 वजा केलं तर उत्तर येणार आहे 0.30. सदुला जास्त. सदूला सर्वात जास्त येणार आहे. हो. साधं लॉजिक पहा, 1/3 रक्कम आणि 1/4 रक्कम, बरोबर आहे. 1/3 म्हणजे पहिली, बरोबर आहे. आणि 1/4 म्हणजे 1/3 म्हणजे 0.33 आणि 0.25. हे दोनच मिळून जवळपास 50च्या पुढे झाले ऑलरेडी. पुन्हा 0.12 जर घेतलं तर ते 60-70च्या पुढे जाणार आहे. म्हणजे जो कोणी राहिलाय त्याला 30च्या जवळपासच रक्कम मिळणार आहे, 30-32 काय असेल ते. पण 0.33 पेक्षा जास्त मिळणार नाही. त्यामुळे इथं सर्वात जास्त सदूला आणि सर्वात कमी मधुला अशी जोडी पण विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. ओके, चला यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे संख्याज्ञान या घटकावर आधारित. एक छेदामध्ये m-10 ही -25 ची गुणाकार व्यस्त आहे. तर m ची किंमत शोधा. तर 1/m-10 ही -25 ची गुणाकार व्यस्त आहे. m ची किंमत शोधायची आहे. m ची किंमत -35, दुसरा पर्याय +35, तिसरा पर्याय -15, चौथा पर्याय +15. एक छेदामध्ये m-10 ही -25 ची गुणाकार व्यस्त आहे. परमेश्वर सर, किती आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3, -15. -15 -15 हे उत्तर बरोबर आहे. तर याची गुणाकार व्यस्त म्हणजे काय होईल पहा, 1/m-10 आणि याची गुणाकार म्हणजे 1/-25. म्हणजे याचा अर्थ काय होईल, तर m-10 बरोबर -25 आणि हे -10 जर आपण त्या बाजूला घेतलं तर प्लस होत असतं. म्हणजे m बरोबर -25 + 10 बरोबर -15 आणि म्हणून m बरोबर -15 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. अकरा ते 70 पर्यंत च्या सर्व समसंख्यांची बेरीज किती?
फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर फ्रॉम 11 to 70. पहिला पर्याय 1230, दुसरा पर्याय 1180, तिसरा पर्याय 1218, चौथा पर्याय 1260. अकरा ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? रुपाली मॅडम किती आलं उत्तर? 1230. ओके. कसं सोडवलं? शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. एकूण समसंख्या किती निघाल्या? 30. 30. ओके. तर बेरीज येईल तुम्हाला या ठिकाणी 82/2 गुणिले 30. म्हणजे जर आपण बेनं भागलं, बे एक बे, 15 येईल. 15 दुणे 30 ला 0 ह्याच्याले 3, 15 28 आणि 3 123. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. हा प्रश्न जर लिहायचा राहिला असेल तर स्क्रीनशॉट घ्या. याचं सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. पुढील प्रश्न आहे पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती? ऑप्शन 1 25, ऑप्शन 2 26, ऑप्शन 3 100, ऑप्शन 4 110. पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती?
राजकुमार सर किती आलं उत्तर? कविता मॅडम. हॅलो. हा बोला. 100. 100 उत्तर कविता मॅडमचं 100 आहे. राजकुमार सर तुमचं काय उत्तर आलंय? 100 सर. ओके. कोणतं सूत्र वापरलं? सर मी संख्याचं हे केलं सर. बेरीज. बेरीज करून घेतली तुम्ही. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11 अधिक 13 अधिक 15 अधिक 17 अधिक 17 अधिक अशी बेरीज केली. पाच. आणि जर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की 50 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती, तर कसं करणार? सूत्र वापरावं लागेल. छान, ठीक आहे. असो, पण आपल्याला सर्व पर्याय मार्ग असावेत आपल्याकडे. ठीक आहे. तुम्ही छान प्रयत्न केलात. बेरीज पण खूप फास्ट केलात, त्याबद्दल अभिनंदन तुमचं. याची ट्रिक्स अशी आहे सर, जर पहिल्यापासून जर असं विचारलं असेल फ्रॉम स्टार्टिंग 10 विषम संख्येचं विचारलंय तर 10 गुणिले 10 करायचं म्हणजे उत्तर येतं 100. ही फक्त विषम संख्येसाठीच सूत्र वापरायचं, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जसं म्हटलं की मी 1 ते 50 पर्यंत विचारलं समजा, तर एकूण विषम संख्या किती? 1 ते 50 पर्यंत एकूण विषम संख्या किती माहिती आहे तुम्हाला? 25. आणि म्हणून त्यांची बेरीज येईल 625. जर तुम्हाला सम संख्या विचारलं तर एकूण सम संख्या किती आहेत? 25. एकूण सम संख्या पण 25च आहेत. आणि जर त्यांची बेरीज तुम्हाला विचारली तर 25 गुणिले 26 करायचं. 650 त्यांचं उत्तर असेल. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. वर्षा मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. येतोय आवाज माझा तुम्हाला? हा येतोय. तेच आन्सर सांगायचं होतं 100. ओके, गुड, छान. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. एकवीस ते 80 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज सर्व विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त असेल. एकवीस ते 80 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज ही सर्व विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त असेल. पहिला पर्याय 30 ने कमी, दुसरा पर्याय 30 ने जास्त.
तिसरा पर्याय 29ने कमी. चौथा पर्याय 29ने जास्त. संतोष कुमार सर किती आलं उत्तर? 30ने जास्त. पर्याय क्रमांक 2. 30ने जास्त. डायरेक्ट बेरीज केली का कोणता तर्क वापरून सोडवलं? ओके, स्वतंत्र बेरीज काढली तुम्ही. ओके, छान. तर आता याची एक सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला, की समजा आता 21 ते 80 पर्यंत या ठिकाणी संख्या असणार आहेत. साधं लॉजिक घेऊया आपण. समजा 21 22, 23 24, 25 26, 27 28, 29 30. म्हणजे हे 30 पर्यंतच्या संख्या आहेत, 21 पासून 30 पर्यंतच्या. इथं जर पाहिलं, या सर्व विषम संख्या आहेत आणि या सर्व समसंख्या आहेत. आणि पहिल्या जोडीमध्ये समसंख्या 1 न जास्त आहे, इथं पण समसंख्या 1 न जास्त आहे, इथं पण 1 न जास्त आहे, इथं पण 1 न जास्त आहे आणि इथं पण 1 न जास्त आहे. समसंख्या जास्त आहे म्हणजे इथं टोटल जर पाहिलं तर यांची जर बेरीज केली तर 5ने जास्त बेरीज येणार आहे समसंख्येची. ठीक आहे, म्हणजे 30 पर्यंत जसं आपण जर तक्ता लिहिला, समजा 21 ते 30 पर्यंत 5ने जास्त, 31 ते 40 5ने जास्त, 41 ते 50 पुन्हा 5ने जास्त, 51 ते 60 5ने जास्त, 61 ते 70 5ने जास्त आणि 71 ते 80 5ने जास्त. तर हे सगळे 5 5 मिळून 30ने जास्त. असं पण आपण न कॅल्क्युलेशन करता अगदी तोंडी पद्धतीनं पण सोडवू शकतो, कारण प्रत्येक 10 संख्येमध्ये समसंख्येची बेरीज 5ने जास्त असणार आहे. आणि मग या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की याचं उत्तर येतं 30ने जास्त, पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीनं आपण सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. तर आजही आपण संख्याज्ञान हा घटक कव्हर केला आहे, सर्व प्रकारचे प्रश्न. उद्याच्या झूम मीटिंगमध्ये आपण संख्यावरील क्रिया, ज्यामध्ये वर्ग, वर्गमूळ, सरासरी, घनमूळ, घातांक, त्याचबरोबर विभाज्यतेच्या कसोट्या, गुणोत्तर, प्रमाण यावरील प्रश्नांचा सराव आपण घेऊयात. आज आपण